फ्रेंड्स, नमस्कार सगळ्यांना। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 0 ते 6 महिन्याच्या बाळाचं वजन कसं वाढवायचं, बाळाला काय खाऊ घातलं किंवा बाळाचं वजन वाढेल आणि बाळ सुदृढ होईल। तर या संपूर्ण टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मग वळूयात आपल्या आजच्या टॉपिककडे। तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की आपल्या बाळाला आपण काय खाऊ घातलं किंवा त्याची कशी काळजी घेतली किंवा कोणत्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे। त्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या बाळाचं वजन नक्की वाढेल। महत्त्वाची गोष्ट म्हणजे नुकतेच जन्मलेल्या बालकासाठी किंवा न्यूबॉर्न बेबीसाठी आईचं दूध हे खूप महत्त्वाचं असतं। आईच्या दुधामध्ये जे न्यूट्रिएंट्स असतात, जे बाळाच्या ग्रोथसाठी, बाळाच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी खूप गरजेचे असतात। म्हणून पुरेशा प्रमाणात आईचं दूध बाळाला मिळालं म्हणजे बाळाची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट व्यवस्थित होते। बाळाचं वजनसुद्धा आपल्या त्याच्या ग्रोथ चार्टनुसार वाढत असतं। मध्ये बाळाला आपण जेव्हा ब्रेस्ट फीडिंग करत असतो तेव्हा आपण काही चुका करत असतो। जसं की बाळ झोपलेलं असलं की आपण म्हणतो बाळाला झोपून राहू द्या, बाळाच्या आरोग्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे, आणि आपण बाळाला उठवत नाही, तासनतास बाळ झोपलेलं असतं। ही सुद्धा एक चूक आहे। त्यासाठी झोप ही महत्त्वाची असतेच, पण बाळाला प्रत्येक 2 घंट्याने उठून दूध पाजणे किंवा ब्रेस्ट फीडिंग करणे हे अत्यंत महत्त्वाचं असतं। बाळ जरी झोपलेलं असलं तरी सुद्धा तुम्ही त्याला उठवा, उठत नसेल तर बाळाला थोडा गुदगुल्या करा। बाळाच्या सेन्सिटिव्ह एरिया म्हणजे तळव्यांना, कानामागे गुदगुल्या करून बाळाला उठवा। जर झोपूनच राहिलं आणि व्यवस्थित दूध पिलं नाही किंवा फीडिंग केली नाही तर बाळाच्या वजन वाढीवर परिणाम होत असतो। पण रात्रीच्या टायमाला तुम्हाला वाटत असेल की काय करावं, रात्री बाळ 3-3, 4-4 तास झोपतं तर कसं दूध पाजावं। तर ठीक आहे, रात्रीच्या टायमाला तुम्ही बाळाला 3 ते 4 तासानंतर दूध पाजू शकता, परंतु दिवसभरामध्ये तुम्हाला 10 ते 12 वेळेस बाळाला दूध पाजायचे। प्रत्येक 2 घंट्यानंतर बाळाला दूध पाजा। तुम्हाला ही गोष्ट नक्की लक्षात घ्यायची आहे की तुम्ही जेव्हा बाळाला ब्रेस्ट फीडिंग करणार आहात तेव्हा एका ब्रेस्टमधून तुम्हाला 10 मिनटं ते 15 मिनटं एक साईडने ब्रेस्ट फीड करायचे। त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या साईडने बाळाला ब्रेस्ट फीडिंग करा। असं केल्याने काय होतं, सुरुवातीला जे ब्रेस्टमधून मिल्क येत असतं ते एकदम पातळ असं पाण्यासारखं असतं आणि 5 ते 10 मिनिटानंतर त्याच्यातून असं घट्ट दूध यायला सुरुवात होते आणि सुरुवातीच्या दुधाला कोलेस्ट्रम असे म्हणतात। आणि नंतर जे दूध येत असतं घट्ट, त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं। ते आपल्या बाळाच्या वजन वाढीसाठी खूप महत्त्वाचं असतं। म्हणून तुम्ही बाळाला 10 ते 15 मिनटं एका साईडने दूध पाजा, त्याच्यानंतरच तुम्ही दुसऱ्या होतं की तुम्ही ब्रेस्ट फीडिंग चांगल्या प्रकारे करता पण बाळाचं वजन वाढतच नाहीये। तर आईचे जे दूध असतं त्याच्यामध्ये काही क्वालिटी कंटेंट हवे असतात। बाळाचं दूध चांगल्या क्वालिटीचं बनण्यासाठी आई जे खातीये, जो डाएट आहे त्या डाएटमध्ये काही चेंजेस पाहिजे। दलिया घ्या, त्याच्यानंतर तुम्ही पनीर घ्या, दूध घ्या, सोबतच हिरवे पालेभाज्या, ड्राय फ्रूट्स, या सर्व गोष्टींचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करायचा आहे आणि हेल्दी डाएट घ्यायचं आहे। जसं की डाळ वगैरे सगळ्या गोष्टी खा जेणेकरून तुमच्या बाळाला तुमचं दूध पुरेल। पाणी भरपूर प्रमाणात प्या, जसं की तुम्ही जिरा वॉटर पिऊ शकता, अजवाईन वॉटर, याच्यामुळे तुमचं दूध वाढेल। तुम्ही दूध वाढण्यासाठी सगळे उपाय केले, जसे की आयुर्वेदिक उपाय सुद्धा केले, काही गोळ्या पण घेतल्या, पण दूध वाढत नाहीये। तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बाळाला फॉर्म्युला मिल्क द्या। आईचं दूधच बाळासाठी अतिउत्तम असतं। आईच्या दुधामध्ये जे घटक असतात किंवा जे न्यूट्रिएंट्स असतात ते बाळाची इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी मदत करत असतात। बाळाची जर इम्युनिटी स्ट्रॉंग असेल तर बाळ आजारी पडणार नाही आणि नक्कीच बाळ जे आहे पुढे जाऊन त्याचं वजन वाढेल आणि बाळ गुबगुबीत होईल। नवजात बाळ असतं त्याची इम्युनिटी पॉवर फार कमी असते, त्याच्यामध्ये प्रतिकार शक्ती नसते। अशा परिस्थितीमध्ये बाळाला तुम्ही जे आजारी व्यक्ती आहे त्यांच्यापासून दूर, बाळाच्या आजूबाजूच्या एरियामध्ये स्वच्छता ठेवा जेणेकरून बाळ लवकर आजारी पडणार नाही आणि बाळाची चांगल्या प्रकारे काळजी घ्या। सुरुवातीच्या काळामध्ये जे वॅक्सिनेशन असतात ते वेळच्या वेळेवर बाळाला द्या। वेळच्या वेळेवर बाळाला वॅक्सिनेशन दिले तर बाळाचं वजन वाढण्यास मदत होईल। बाळ कमी प्रमाणात आजारी पडेल। मधामध्ये गॅप घेऊ नका, वेळेनुसार त्याला वॅक्सिनेशन द्या। बाळ 1 वर्षाचं होईपर्यंत डॉक्टर बाळाला व्हिटॅमिन डी आणि मल्टीव्हिटॅमिन्स असे 2 ड्रॉप्स देत असतात, तर ते कंटिन्यू 1 वर्षापर्यंत बाळाची गर्भनाळ पडल्यानंतर तुम्ही बाळाची मसाज सुरू करा जेणेकरून बाळाचे बोन स्ट्रॉंग होतील आणि बाळाचे वेट गेनसाठी मदत होईल। मसाजसाठी तुम्ही उन्हाळा असेल तर कोकोनट ऑइल वापरा आणि जर
हिवाळा असेल तर तुम्ही आल्मंड ऑइल किंवा घी सुद्धा वापरू शकता. मसाज ही बाळाच्या बोन ग्रोथसाठी आणि ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी अत्यंत महत्त्वाची अशी असते. तर काही लोकांना असं वाटत असेल की मसाज किती वेळेस करावे दिवसातून, तर कमीत कमी दिवसभरातून एकदा तरी बाळाची मसाज करा. जोपर्यंत बाळ 1 वर्षाचं होत नाही तोपर्यंत तुम्ही बाळाची एकदा तरी दिवसभरात मसाज करणं गरजेचं असतं. नेक्स्ट जे आहे, तुम्हाला जर वाटत असेल की बाळाचं वजन चांगल्या प्रकारे वाढावं तर तुम्ही किमान बाळाला 10 ते 15 मिनिटं सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसवा. बाळाचं तोंड आहे ते उन्हाकडे करू नका, अपोजिट डिरेक्शनने करा उन्हाच्या. असं केल्याने बाळाला जे व्हिटॅमिन डी पण भेटेल आणि बाळाचं वजन सुद्धा वाढेल. मला असं वाटत असेल की तुमच्या बाळाचं वजन वाढावं, बाळ गुबगुबीत व्हावं, तर बाळाला झोप घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. बाळाची झोप व्यवस्थित होण्यासाठी तुम्ही बाळाला उन्हात ठेवा, त्याच्यानंतर बाळाची मसाज करा. ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित फॉलो केल्या तर नक्कीच बाळ झोपेल आणि बाळ दूधसुद्धा व्यवस्थित पिईल आणि बाळाचं वजन वाढण्यासाठी सुद्धा मदत होईल. की बाळ खूप रडतं, बाळ चिडचिड करतं, या गोष्टीचा परिणाम त्याच्या वजनावर होत असतो. बाळाचं वजन वाढत नाही जास्त चिडचिड केल्याने, रडल्याने. म्हणजे बाळ जे दूध पित असतं ते त्याच्या पचन होत नाही आणि सगळ्याच गोष्टीवर त्याच्या मेटाबॉलिझमवर परिणाम होऊन बाळाचं जे वेट आहे ते गेन होत नाही. म्हणून बाळाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा आणि सोबतच बाळ जेव्हा 6 महिन्याचं होईल, जेव्हा त्याचं जे बर्थ वेट असतं त्याच्या डबल वजन हे बाळ 6 महिन्याचं झाल्यानंतर व्हायला पाहिजे. अशा बाळाच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपलं लक्ष असायला पाहिजे. बाळाची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून बाळाचं वजन हे पटापट वाढेल, बाळाचं आरोग्य सुधारेल आणि बाळाचं वजन वाढीस मदत होईल. अशा प्रकारे संपूर्ण माहिती मी व्हिडिओमध्ये सांगितली आहे. कशा प्रकारे बाळाची काळजी घ्यावी या टिप्स नक्की फॉलो करा. बघा, तुमच्या बाळाचं वजन झपाट्याने वाढायला सुरुवात होईल आणि बाळ अगदी गुबगुबीत आणि निरोगी होईल. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मायसेल्फ तक्ष या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.